मार्काचं सुवर्तमान याचा 16वा अध्याय आपण काढणार आहोत. मार्क 16 आणि त्याची 1 ते 8 वचनं मी वाचतो. सर्वांना मिळाला असेल. मार्क 16. येशूचे पुनरुत्थान. नंतर शब्बात केल्यावर मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धूळ डाबण्याकरता कोण लोटेल? त्यांनी वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या, तेव्हा पांढरा झगा घातलेला एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर ठेवलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही. त्याला ठेवले होते तेही जागा पहा. तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालीला जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. विशेष करून जे 3रं वचन आहे त्यावर आज प्रभू आपल्याशी बोलत आहे. आणि त्या एकमेकास म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धोंड आपल्याकरिता कोण लोटील? आणि मोठा प्रश्न या तिघींच्या समोर आहे. आणि या त्या 3 स्त्रिया आहे, मरिया मगदलिया, याकोबाची आई मरिया आणि सलोमी अशी त्यांची नावं आहेत. येशूच्या शरीराला सुगंधित द्रव्य मसाले लावण्यासाठी त्या कबरेकडे जात आहेत. आणि जात असताना त्यांच्या मनामध्ये फार मोठा प्रश्न आहे. आपण जात तर आहोत, जे मसाले आपण विकले, ते वाटले, ते बनवले, आपण जात तर आहोत, पण ही धोंड, कबरेवर असलेली धोंड आमच्यासाठी कोण लोटील? आजच्या सारख्या कबरा तेव्हा नव्हत्या. तेव्हा असे दगडामध्ये किंवा एखाद्या गुहेमध्ये त्या मृत व्यक्तीला ते ठेवत असत, कपड्यात गुंडाळून मसाले लावून, आणि पुढे दरवाजा म्हणून दगडाची धोंड तिथे लावत असेल. बघा यांचा विश्वास, तिघींचा मसाले विकत घेतले असलेले आहे. त्या मसाले विकत घेऊन ते सर्व प्रोसेस करून विश्वासाने ते चाललेले आहेत. आणि त्यांना समजतं आपण घेऊन तर जात आहोत हे सर्व गोष्टी, पण त्या कबरेवर भली मोठी धोंड ठेवलेली आहे. आणि हा मोठा प्रश्न ते विचारित आहे, ही धोंड आपल्यासाठी कोण लोटील, कोण बाजूला सारेन? पण जेव्हा त्या कबरेपाशी पोहोचतात तेव्हा ती धोंड आधीच सरकवलेली त्यांना दिसते. आपण आज पाहणार आहोत
या धोंडेचे आध्यात्मिक अर्थ काय आहेत? या स्त्रिया बायबलची उदाहरण धोंड हलवण्याची, आणि आम्ही जे आज आहोत एवढ्या 2000 वर्षानंतर आमच्या जीवनासाठी याचा अर्थबोध काय आहे? धोंड मार्काचा शुभवर्तमान 16 आणि 3 मध्ये जे आपण पाहिले, हा धोंड जो शब्द आहे ग्रीक भाषेमध्ये लिथोस म्हणजे मोठा दगड, म्हणजे जे द्वार आहे कबरेचं त्याला पूर्ण रीतीने त्याला झाकेल एवढा मोठा दगडाची ती धोंड आहे. संभवतः तिला एका चाकाप्रमाणे बाजूला करता येईल आणि परत झाकता येईल अशा प्रकारचे तिथे ती सोय आहे. आणि हा लिथोस म्हणजे मोठा दगड म्हणजे अडथळा. ही मोठी धोंड म्हणजे ही खूप मोठी अडथळा त्या ठिकाणी आम्हाला दिसते. एकट्या दुकट्याने एकट्याने स्त्रीने तर ती हलवणं शक्यच नव्हतं. यहुदी संस्कृतीमध्ये गोलाकार धोंड कबरेच्या दारावर ठेवली जात असे, आणि ती समजा कधी हलवण्याची वेळ आलीच तर पुष्कळ पुरुष ते लागत असे ती दगड तिथून हलवण्यासाठी, तिथून सरकवण्यासाठी. ही जी धोंड आहे या स्त्रियांसाठी एक मोठी अडथळण, एक मोठी अडचण त्यांच्या समोर आहे. आणि ते म्हणतात आमच्यासाठी ही कोण ती दूर करेल? आमच्या जीवनात अशा अडचणी या धोंडेच्या स्वरूपात असतात. आमच्या सामर्थ्याच्या बाहेर, आमचे जे सोर्सेस आहे, जे काही आहे, आमच्या शक्तीच्या बाहेर अशा काही अडचणी आमच्या जीवनात असतात. त्यामुळे आम्ही हताश असतो, निराश असतो. आम्ही ते हलू शकत नाही इच्छा असून पण, काही केलं तर जात नाही. तीन अर्थ आम्ही असे बघतो. पापाची धोंड, जकर्याचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्याची 7 आणि 8 वचन आम्ही पाहणार आहोत. जकर्या 5, कोणाला मिळालं तर आपण वाचू शकतात. 5 आणि त्याचे 7 आणि 8 वचनात लिहिलं आहे, मी आणखी पाहिले तो शिशाचे वाटोळे झाकण काढले असून एफामध्ये स्त्री बसलेली असल्याने दृष्टीस पडले. मग तो म्हणाला, ही स्त्री दुष्टता आहे. तेव्हा त्याने तिला एफामध्ये कोंडून तोंडावर शिशाचे वाटोळे झाकण बसविले. आपण या ठिकाणी एक स्त्री बघतो, एक पापाचं प्रतीक बघतो, आणि एक मोठ्या दगडासारखे इथे दाखवलं आहे. तिच्या तोंडावर त्या ठिकाणी ते बसवलेलं आम्हाला दिसत आहे. पाप मनुष्यावर इतके जड आहे की तो स्वतः ते हलू शकत नाही. मोठ्या पर्वतापेक्षाही जड पापाचं ओझं मनुष्यासाठी आहे. आणि म्हणून दावीद म्हणतो, स्तोत्र 38 आणि 4 मध्ये दावीद म्हणतो, माझी पापे माझ्या डोक्यावरून जात आहे, ते जड ओझ्यासारखी खूप जड आहेत. हा पापांचा भार असहनीय आहे. दुसरी धोंड आम्ही बघतो, मृत्यूची धोंड, मृत्यूची जागा. पहिले करेक्ट 15 आणि 26 मध्ये पौल म्हणतो, शेवटचा शत्रू मृत्यू नाहीसा केला जाईल. मृत्यू सर्वात मोठी धोंड आहे. कोणीही मनुष्य हलू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. मृत्यूची धोंड, सर्वात मोठी धोंड मनुष्याला हलविण्यासाठी. आणि तिसरी धोंड म्हणजे मनुष्याच्या मनातील शंका.
अशक्य, आम्ही जेव्हा म्हणतो अशक्यतेची धोड, स्त्रियांच्या मनात संशय आला, त्या विचार करत होत्या ही धोड आम्हाला दूर करणं अशक्य आहे, आमच्याने ही गोष्ट होणारच नाही, आम्हाला जमणारच नाही. ती धोंड हलवली गेली नसती तर जे काही मसाले घेऊन जात आहे, पहिले ते मार्केटला गेले, बाजारात गेले, मसाले विकत घेतले, ते बनवले आणि भल्या पहाटेला उठून त्या अंधारात त्या कबरेकडे जात आहे, ती धोंड हलवली गेली नसती, त्यांचं सर्व करणं हे वेस्ट झालं असतं. आणि म्हणून अशक्यतेची धोंड ते त्यांच्या मनावर आहे. धोंड हलवणे म्हणजे धोंड, अडथळा दूर करणे. स्त्रियांना कबरेत धोंड हलवण्यासाठी स्त्रियांना त्या कबरेकडे जावं लागलं. जरी त्यांना माहिती होतं आमच्यासाठी अशक्य आहे, आम्हाला जमणारच नाही, आमच्या तेवढी शक्तीच नाही, तरी त्या जात आहेत. ही अद्भुत गोष्ट आहे. आम्हाला समजतं आमच्याने होणार नाही, तरी आम्ही विश्वासाने पाऊल टाकतो. आणि जेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जेव्हा आम्ही विश्वासाने पाऊल टाकतो, देव तेव्हा त्या गोष्टी आमच्यासाठी शक्य करतो. पण आम्ही बसल्या जागीच फक्त आम्ही म्हणतो आमच्याने होणारच नाही, आम्हाला जमणारच नाही, आमच्यामध्ये शक्तीच नाही, आमच्यामध्ये सामर्थ्यच नाही, हे इम्पॉसिबल आहे, आणि मी जागच्या जागी बसतो. मग धोंड पण कधीच दूर होणार नाही. म्हणून आमच्यासाठी आज धडा आहे. त्या स्त्रियांप्रमाणे जरी समोर पर्वत आहे, जरी समोर पहाड आहे, जरी समोर समस्या आहे, जरी समोर अडचण आहे, मला जमणार नाही, मी करू शकत नाही, तरी हे प्रभू तुझ्यावर विश्वास ठेवून मी पाऊल टाकत आहे. त्या घरापासून त्या कबरेपर्यंत तरी त्या गेल्या. आम्हाला वाटतं होणार नाही, तरी जावा लागेल, विश्वासाने पाऊल टाकावं. पेत्रासाठी त्याच्या मानवी शक्तीने समुद्रावर पाऊल ठेवणं मूर्खपणाचे वाटत होतं आणि अशक्य पण होतं. पण तो येशूकडे बघतो आणि तो चालायला सुरुवात करतो. असं लिहिलं आहे, तो पाण्यावर चालू लागला. एखाद्या जगिक व्यक्तीला आपण सांगू ते आपल्यावर हसतील, हे होऊ शकत नाही, खरंच होऊ शकत नाही. आज पण चालायचा प्रयत्न करा, होणार नाही. पण जेव्हा आम्ही विश्वासाने त्या गोष्टीकडे बघतो, आमचं मन सांगतं होणार नाही, पण आमचा विश्वास सांगतो हे हो येशूमध्ये होणार आहे. आमच्या जात होत्या कार्य तर करा, फळ तो दे. नुसत्या घरी बसून राहिलो, नुसतं शांत बसून राहिलो, नुसतं भीतीने बसून राहिलो तर मग चमत्कार होणार नाही. चमत्कार म्हणून होत नाही जेव्हा आम्ही विचार करतो हे अशक्य आहे. ह्या स्त्रिया कोण होत्या? 3 स्त्रिया. ह्या कोण होत्या? त्यामधली पहिली स्त्री होती मरिया मगदालिया. ही कोण होती? ही तीच मरिया मगदालिया आहे जिच्यामधून येशूने 7 भूते काढली. वाचायला पाहिजे, मार्क 16 आणि 9 मधील आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्राप्त काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मगदालिया मरिया हिला दर्शन दिले. हिच्याच मधून त्याने 7 भूते काढली होती. जिच्यातून 7 भूते काढली ती मरिया मगदालिया होती. आणि आम्हाला जर ती 7 भूते कुठे काढली वाचायला पाहिजे तर लूक 8 आणि 2 मध्ये आम्हाला दिसतो हा चमत्कार झालेला. ती पूर्णपणे भूताटकीच्या अधीन अशी स्त्री होती, पण येशूने तिला मुक्त केले. आणि जेव्हा येशूने तिला मुक्त केलं, येशूने तिच्यामधून ती भूत घालविली, अशुद्ध आत्मे घालविले, तिला स्वतंत्र केलं, तिला मोकळं केलं. तिने काय निवडलं? येशूच्या सर्वात विश्वासाने
विश्वासू शिष्यांपैकी एक बनली. तिने येशूच्या कबरेकडे जायचं धाडस दाखवलं. धाडस ज्या येशूला हेरोदाने, पिलाताने, रोमी साम्राज्याने खिळून मारलं आणि त्याला कोणी चोरून नेऊ नये म्हणून त्याला त्या दगडी गुहे कबरेत ठेवलं. वर दगडाची धोड लावली, वरून शिपाई तिथे लावले. त्याच्याकडे जायचं धाडस ती दाखवत आहे. कारण तिला माहिती होतं माझी इतकी बिकट अवस्था होती, मी बंधनात होते, मी अडचणीत होते, मी दास्यात होते, मी अशुद्ध शक्तींच्या अधीन होते, अशुद्ध शक्ती मला पिळत होत्या. तेव्हा येशूने मला मोकळं केलं आणि ह्या गोष्टी ती जाणते आणि येशूची खरी शिष्य म्हणून ती देखील येशूसाठी हिम्मत करते. साधी गोष्ट नव्हती. जर शिपायांनी तिला पाहिलं असतं नाही का, त्या गोष्टी त्यांना कळवल्या असत्या का हे पण येशूची अनुयायी, हे नाही पकडा. पण ती घाबरत नाही, तिच्यावर झालेले उपकार ती विसरत नाही आणि ती हिम्मत करते येशूच्या कबरेकडे जाण्याची. आम्हाला या मरियम मगदलेने पासून आम्हाला काय शिकायला मिळतं? ज्याला देवाने मुक्त केलेले आहे तो भीत नाही, तो घाबरत नाही, तो हरत नाही, तो धाडसी आहे. ज्याला मुक्त केलं तो धोंड्याची पर्वा करत नाही, तो मनुष्याच्या भयाची पर्वा करत नाही. कारण त्याला हे समजतं मी कुठे होतो, मी कोणत्या अवस्थेत होतो आणि तिथून मला माझ्या येशूने सोडून मला स्टँडर्ड दिलं, मला त्याचं लेकरू बनवलं, मला स्वर्गीय वारसा दिला, मला भविष्य दिलं, मला आशा दिली. आणि जेव्हा ही व्यक्ती ज्याला समजतं, जी मुक्त झालेली आहे, ज्याला आम्ही तारण म्हणतो, आता ती व्यक्ती मरिया मगदलिया प्रमाणे धाडसी आहे. येशूसाठी वाटेल ती जोखीम घ्यायला तयार आहे, येशूसाठी वाटेल ते करायला तयार आहे. भले तिचा जीव गेला तर गेला, असा आहे ती गेल्यातच जमा होती असं तिला वाटत असेल. पण जर येशूने मला नवं जीवन दिलं तर का म्हणून हे दिलेलं जीवन माझ्यावर उधारी आहे, मी त्याच्यासाठी जगेन. मरिया मगदलिया हिच्यापासून आम्हाला ही गोष्ट आज या पुनरुत्थानाच्या सकाळी आम्हाला देव आवाहन देऊ इच्छितो. का आम्ही मरिया मगदलिया होणार? का आम्ही धाडस दाखवणार? का आम्ही फक्त मनुष्याच्या भयामध्ये, सावलीमध्ये राहणार? जर एखाद्याला गॅरंटी आहे मला मुक्त करण्यात आलेलं आहे आणि ह्या जगाच्या शक्ती मला थांबू शकत नाही, या जगाच्याच नव्हे या अधोल लोकातल्या शक्ती पण मला थांबू शकत नाही, कारण माझा मुक्तिदाता माझा येशू आहे, तर तो व्यक्ती कोणाला परत भीत नाही. दुसरी स्त्री होती याकोबाची आई मरिया, एक सामान्य स्त्री. ही मरिया येशूचा जो शिष्य होता याकोब, त्याची आई होती. ना ती श्रीमंत होती, ना कोणत्या प्रकारचं सामर्थ्य शक्ती तिच्याकडे होती, पण असं लिहिलं आहे तिने सुगंधित द्रव्य विकत घेतली. जिच्याकडे काही नाही ती बाजारात जाते, एक सर्वसाधारण स्त्री, कोण ओळखत पण नाही तिला. काहीतरी मला माझ्या येशूसाठी मला करायचं आहे, मला येशूला काहीतरी द्यायचं आहे. माझ्या या कृतीतून, माझ्या या भक्तीतून, माझ्या आराधनेतून मला येशूला आनंद द्यायचा आहे. मी काहीतरी खारीचा वाटा मी उचलत आहे. अशा भावनेने एक गरीब, एक सर्वसाधारण स्त्री एवढे महाग मसाले त्यावेळेस ती विकत घेते येशूच्या शरीराला ते लावण्यासाठी. देवाच्या राज्यात थोडीशी गुंतवणूक माझी पण असावी, थोडासा हातभार माझा बी असावा, थोडासा वाटा माझा बी असावा. मी काहीतरी केलं, खूप काही करता येणार नाही मला, पण थोडं तरी काही मी करू शकते. आणि जे काही शक्य होतं, एक सर्वसाधारण स्त्री
ही जी आहे याकोबाची आई मरिया ही करायला तयार आहे. तिने केलं आमच्यासाठी. याकोबाची आई मरिया हिच्यापासून आम्ही काय शिकतो? देव सामान्य लोकांचा असामान्य गोष्टींसाठी उपयोग करून घेतो. जेवढे पवित्र शास्त्रातून गेले सर्वसाधारण लोक होते, पण त्यांचं मन साधारण नव्हतं. एखाद्या परिस्थिती हलकी असेल, साधारण असेल, फॅमिली साधारण असेल, नाव कोणी कोणाला माहिती नसेल, पण त्यांचं अंतःकरण देवासाठी उकळत होतं. आम्हाला गरज आहे, फार काय करू शकणार नाही आम्ही, कोणी आम्हाला ओळखत नाही, आम्ही साधारण लोक आहोत, आम्ही गरीब लोक आहोत, खूप काही करू शकत नाही, पण जे काही माझ्या हातात शक्य आहे याकोबाच्या आईप्रमाणे आज या पुनरुत्थानाच्या सकाळी आम्हाला देवाचं वचन आवाहन करत आहे. जे काही आहे आमच्याकडे बेस्ट येशूसाठी द्यायला तयार असूया. ती विधवा 2 टोले आलेले तिच्याकडे, तांब्याचे 2 वायसर सारखे शिक्के नाणे तिच्याकडे होते, 2. तेच तिचं काय होतं, सर्व काही 100% जे काही होतं तिच्याकडे तेच होतं, आणि तिच्याकडे जे होतं सर्वच्या सर्व टाकून दिलं तिने. पण दुसऱ्यांकडे अब्जावधी लोक शो दाखवत होते, थैल्या ओतत होते. त्यांनी दिलं नियमशास्त्राप्रमाणे, पण त्यांच्याकडे जे काय होतं त्याच्यातून दिलं, मधून दिलं. पण ह्या विधवेने सर्व दिलं. आणि म्हणून जे काही थोडंफार आमच्याकडे आम्ही करू शकतो, आम्ही देऊ शकतो, पैसेच नाही, पैशाचा विषय नाही, आमची कृती, आमची साधनं, आमचा हातभार, आमची सेवा, आम्ही येशूची सेवा करतो म्हणून जर केली तर आम्ही काहीतरी केल्यासारखं आमच्या बाजूने ते धरलं जाईल. तिसरी जी स्त्री आहे तिथे ती म्हणजे सलोमी. ही सलोमी जब्दीच्या पुत्रांची आई आहे. मत्तई 20 आणि 21 मध्ये आम्ही वाचतो. जब्दीच्या पुत्रांची आई सलोमी. सलोमी विषयी जे आम्ही बघतो ही येशूकडे आली हो एकदा. या मत्तयाच्या 20व्या अध्यायात आपण ते वाचणार नाही. आणि तिने येशूकडे मागितलं. तिला दोन मुलं आहेत. आणि ती येशूला म्हणते, येशू तुझ्या राज्यामध्ये माझ्या एका मुलाला तुझ्या उजवीकडे जागा दे आणि एकाला डावीकडे दे म्हणते. तुझ्या उजव्याकडे माझा एक मुलगा बसावा जेव्हा तुझं राज्य येईल, आणि तुझ्या डावीकडे, तुझ्या डावा हाताकडे माझा दुसरा मुलगा असावा. काय मागणं आहे ही? महत्वाकांक्षा तिची होती, पण ह्या महत्वाकांक्षेमुळे ती येशू पासून दूर गेली नाही. येशूने तिला दिलं नाही तरी ती दूर गेली नाही, त्याच्या जवळ आली. आणि ही सलोमी बघा, वधस्तंभावर जेव्हा येशू होता ना तेव्हा होती. आपण वाचूया मत्तई 27 मध्ये. मत्तई 27 आणि 56 मध्ये बघा. त्यांच्यामध्ये मगदालिया मरिया, याकोब व योसे यांची आई मरिया व जब्दीच्या मुलांची आई या होत्या. म्हणजे ही सलोमी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता, जेव्हा सगळे त्याचे शिष्य, त्याचे जवळचे म्हणणारे त्याला पाठ दाखवून पळून गेले, भीतीने लपून बसले, एक स्त्री जी सांगत होते, जेव्हा तुझ्या राज्याने प्रभू तुझ्या राज्यामध्ये माझ्या 2 लेकरांना एकाला उजवीकडे एकाला डावीकडे बसव, बघा ती नुसती बोलतच नव्हती, तिचा विश्वास बघा. त्या वधस्तंभाजवळ येशूच्या दुःखामध्ये
भयाची परिस्थिती, भीतीचे वातावरण होतं त्यावेळेमध्ये येशूची साथ तिने सोडली नाही हो एका स्त्रीने. आणि आता या पुनरुत्थानाच्या दिवशी सुद्धा ती सोबतच आहे. येशूसाठी काय करू आणि काय नाही करू, ह्याच विचारामध्ये ती दिसत आहे. आम्हाला काय शिकायला मिळतं सलोमीकडून? माझ्या महत्वाकांक्षा, माझ्या इच्छा जर मी योग्य दिशेने फक्त जगिक गोष्टीवर लक्ष न ठेवता मी अनंतकालिक गोष्टीकडे जर मी वळवल्या, देवाच्या राज्यासाठी जर मी वापरल्या, तर त्याचा फार मोठा आशीर्वाद रिटर्न मध्ये मिळतो. सलोमीकडून आपण त्या गोष्टी शिकू शकता. ह्या तिन्ही स्त्रिया असलेल्या आहे पहाटेच उठल्या. 16 मार्च 16/2 पहिल्या दिवशी फार पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या उठल्या आणि त्या कबरेकडे जात होत्या. पहाटेने त्या झोपल्या नाही. त्याने वेळेचा उपयोग केला. सूर्योदयापूर्वी त्या आल्या, म्हणजे त्या अंधारात चालत होत्या. कुठे? येशूकडे. आम्हाला ह्यातून धडा मिळतो, जे देवाचे राज्य शोधतात ते पहाटेच उठतात. म्हणजे रात्रीपासून ते चालतात. स्तोत्र 5 आणि त्याच्या 3 मध्ये दावीद म्हणतो, स्तोत्र 5 आणि 3 मध्ये दावीद म्हणतो, हे परमेश्वरा, प्राप्त काळी तुझी वाणी. हे देवा, हे परमेश्वरा, प्राप्त काळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करेन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. प्राप्त काळी तू माझी वाणी ऐकतोस, म्हणजे हा प्राप्त काळी हा पहाटेलाच उठून दावीद देवाकडे प्रार्थना करत आहे, देवाचा शोध करत आहे. एका ठिकाणी लिहिले आहे, मी पहाटेला माझ्या विनेने जागी करतो. मी तुला गीत गायल्याशिवाय सूर्य उगतच नाही, उगू देत नाही. देवाचा झटून शोध घेणारे पहाटेच का. आणि त्या स्त्रिया, त्यांच्यापासून आम्हाला या गोष्टी शिकायला आम्हाला मिळतात. पवित्र शास्त्रामध्ये धोंड हलविण्याचे उदाहरण आम्हाला विविध ठिकाणी आम्हाला दिसतात. दानिएल जेव्हा त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, असं लिहिलं आहे, त्या गुहेच्या दारावर देखील धोंड ठेवण्यात आली, दगड ठेवण्यात आला. वाचायला पाहिजे तर दानिएल याचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, एक दगड आणून तो गुहेच्या दारावर ठेवण्यात आला आणि राजाने आपल्या अंगठीने व आपल्या सरदारांच्या अंगठ्याने त्याच्यावर शिक्का मारला. नुसता दगडच ठेवला नाही तोंडावर गुहेच्या, म्हणजे आतमध्ये सिंह, आतमध्ये दानिएल आणि त्याच्या दारावर भला मोठा धोंड आहे, दगड आहे आणि त्याच्यावर अजून राजाचा शिक्का आहे, मोहर आहे अंगठीचा. कोण हालू शकत नाही. राजाने त्याच्यावर शिक्का मारलेला. इम्पॉसिबल आहे तो दगड हलवणं. फक्त राजा सांगेल तरच तो दगड हलवला जाईल. जगात कोणी बी आलं तो हलू शकत नाही. हे दर्शवितं राजाचा अधिकार त्याच्या अंगठीने, ज्याने त्याच्यावर शिक्का मारला आहे. इथे प्रसंग वेगळा आहे. दानिएलाच्या वेळेस दानिएल आत आहे आणि त्या सिंह आत आहे आणि त्या सिंहाच्या गुहेवर दगड ठेवण्यात आलेला आहे दारावर. हा दगड आम्ही बघतो अतिशय सुरक्षित आहे, कोणी त्याला हलवू शकत नाही. देवाने पण हलवला नाही. देवाने
दानिएल जिथे आहे तिथे सुरक्षित केलं. उलट केलं देवाने. यावेळेस दगड हलविण्यापेक्षा सिंहाचे तोंड बंद करून दिले. आणि राजाला झोप नाही रात्री. भल्या पहाटेला उठून राजा हाक मारतो. ज्या जिवंत देवाचा उपासक आहे त्याला तुला वाचवता आलं काय सिंहापासून? तिथे जिवंत देवाचं तो नाव घेतो. दानिएल जिवंत होता. तो दगड हलला नाही, पण देवाने सिंहाचं तोंड बंद केलं. कधी कधी काही केसेसमध्ये देव दगड हलवत नाही, तर देव आम्हाला गुहेत सुरक्षित ठेवतो. मग तेव्हा आम्ही स्वतःहून दगड हलवू नये, हा त्याचा अर्थ होतो. ह्याच्यापासून आम्हाला शिकायला मिळतं, जर देवाने माझ्या जीवनातला धोंड किंवा दगड हलवला नाही, याचा अर्थ देवाला तो हलवायचा पण नाही. आणि आम्हाला तो जिथे मी आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, तिथे माझा अजून मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेणार आहे. सिंहाची तर तोंड बंद होणारच आहे, पण त्यामुळे लोकांना एक मोठी साक्ष पण तिथे निर्माण होणार आहे. आम्ही बघतो यहोशुवा आणि गिलगाल इथे. यहोशुवा 4 मध्ये आम्ही बघतो 4:6 ते 7 मध्ये, हा तुमच्यामध्ये चिन्ह आहे. हे दगड इस्रायल लोकांना सदाकाळसाठी स्मरणात ठेवावे. या ठिकाणी इस्रायल लोक यार्देन नदी पार करतात. आणि जेव्हा यार्देन नदी पार करत असतात तेव्हा नदीचे पाणी आडवं येतं. ती नदी पार करायला देवाचा पवित्र कोश तिथे आहे. आणि देव चमत्कार रीतीने ते पाणी हटवतो, दुभागतो. यहोशुवा ते सर्व त्याच्यातून पार होतात. आणि देवाने आमच्या साठी यार्देन नदीचे 2 भाग केले. त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या स्मरणासाठी, त्याच्या साक्षीसाठी 12 दगड नदीतून उचलून गिलगाल इथे ठेवतात. आणि ते दगड स्मरणार्थ होतात. हे दगड साक्ष होतात. आम्हाला धडा आहे. काही धोंडे माझ्या जीवनामध्ये साक्षी म्हणून ठेवू इच्छितो. ते मला देवाच्या केलेल्या सामर्थ्याची आठवण राहावी म्हणून, देवाने केलेल्या उपकारांची जाणीव मला राहावी म्हणून. आजच्या काळात पुष्कळ लोक स्मारक बांधतात नाही का? त्याप्रमाणे त्या काळामध्ये 12 दगड, 12 ट्राईब्स वंशाच्या मानाने, संख्येने तिथे ठेवण्यात आले. ते धोंड देवाने त्याच्या सामर्थ्याचं प्रतीक म्हणून तिथे वापरलं. आमच्या सर्वांच्या परिचयाचं उदाहरण, दाविदाने देखील 5 गुळगुळीत दगड आपल्या हातात घेतले. त्याने काठी आपल्या हातात घेतली आणि गल्ल्याथाविरुद्ध तो दगड त्याने वापरला. एका छोट्या दगडाने, एक छोटा दगड शस्त्र तिथे बनलं. कधी कधी माझ्या जीवनात हे दगड, हे धोंडे, हेच माझे शत्रू बनू शकतात. दाविदाने गोल्याथाला तलवारीने मारले. गोल्याथ दाविदाच्या त्या दगडाने मेला नाही, फक्त पडला. म्हणून दाविदाने गोल्याथाला गोफणीने मारले. आपण असं म्हणतो, तसं नाही पूर्ण वास्तव्य. तो फक्त पडला, कपाळात दगड लागल्यामुळे, पण जिवंत होता. आणि म्हणून दावीद बघतो, आणि दावीद त्याचीच तलवार उपसून मग त्याचं डोकं त्याच्या धडापासून तो वेगळं करतो. आणि म्हणून पुष्कळ वेळेला काही दगड जरी आम्ही मारले, ते नेम त्याचे बरोबर लागले असं वाटत असेल, पण ते पूर्ण असू शकत नाही. आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन देव आमच्यापासून कार्य करू इच्छितो. एक
एक धोंड, एक दगड. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी कोनशिला आहे, मी पायाचा दगड आहे, मी कॉर्नर स्टोन आहे. मत्ती 21:42 ते 44 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोनशिला म्हणजे कोपऱ्याचा मुख्य दगड झाला आहे. कोपऱ्याचा जे दगडी बांधकाम असतं, हा कोपऱ्याचा दगड फार महत्वाचा असतो बांधकामामध्ये. त्याच्यामुळे दिशा आणि त्याची लाईन, सरळता, त्याचं माप समजतं. आणि ज्याला नाकारलं होतं, ज्याला फेकून दिलं होतं बांधणाऱ्यांनी, तोच दगड आज उपयोगात आलेला आहे. आणि तो दगड येशू आहे. आणि येशू स्वतः म्हणतो, मी तो पाया आहे. आणि मत्ती 21:44 मध्ये बघतो, जो या दगडावर पडेल त्याचा चुराडा होईल. आणि ज्याच्यावर हा दगड पडेल, जो ह्या दगडावर पडेल आणि ज्याच्यावर हा दगड पडेल म्हणजे येशू, त्याचा चुराडा होऊन जाईल. आणि म्हणून हे दगड हे न्यायाचं प्रतीक आहे. हे धोंड म्हणजे न्यायाचं प्रतीक आहे. येशू स्वतः धोंड आहे. तो एका पायावर रचलेला, पायासाठी वापरण्यात आलेला तो दगड आहे, ज्यावर आज आम्ही उभे आहोत, मंडळी उभे आहे. येशू रूपी दगडावर, त्या पायावर आज आम्ही उभे आहोत. आज आम्ही रचले जात आहोत. येशू परत येईस तोपर्यंत आमचं काम आहे. आम्ही बांधले जात आहोत, आम्ही रचले जात आहोत, आम्ही घडवले जात आहोत. म्हणून ही धोंड ही न्यायाची आहे. आम्हाला त्याचे देखील आठवण करावी लागेल. आम्ही काही धोंड बघतो, काही दगड बघतो पवित्र शास्त्रामध्ये, जे एखाद्याला मृत्यूदंड देण्यासाठी वापरत होते. जसे स्तेफनासाठी लोकांनी हातात दगड उचलले. जसं त्या व्यभिचारी स्त्री, तिला पकडलं, त्या लोकांनी हातामध्ये दगड उचलले तिला मारण्यासाठी. येशूला देखील मारण्यासाठी हातात दगड उचलले. कारण मोशेचं नियमशास्त्र तीच शिक्षा सांगते. आणि आम्ही बघतो, हे दगड प्रभू, जे आमच्यासाठी एका वेळेस शाप होते, जे आमच्यासाठी एका वेळेस शिक्षेचं प्रतीक होतं, ते दगड एक वेळेस आमच्यासाठी, आमच्या मरणासाठी नेमलेल्या एक साधन होतं. दगड ठेवलेच राहायचे. वेशी बाहेर नेऊन, गावाबाहेर नेऊन, जो अपराध, जघन्य अपराध करेल त्याच्यासाठी मृत्यूदंड हा शिक्षा होता. आणि ते मृत्यूदंड म्हणजे दगड मारून 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 टाकायचे. पाप्यांसाठी अडखळ होतं. आम्ही पण सर्व पापी आहोत. पण प्रभूने त्याच गोष्टी आमच्यापासून दूर केल्या. प्रभू वाकला आणि त्या जमिनीवर लिहू लागला. न्याय, सुटका. आणि आम्हाला आता त्या नियमशास्त्रापासून, नियमशास्त्राच्या शिक्षेपासून, त्या अटींपासून, त्या प्रमाणापासून, त्या शिक्षेपासून, त्या दगडांपासून आम्हाला त्याने सुटका दिली. आज आम्ही जे ख्रिस्ती आमच्यासाठी धडा आम्ही थोडक्यात पाहणार आहोत. आजच्या ख्रिस्ती जगतासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात या धोंड आहेत, हे दगड आहेत, जे आपल्याला कबरेच्या आत ठेवतात. म्हणजे जे आम्हाला निराशेमध्ये ठेवतात, जे आम्हाला अविश्वासात ठेवतात, जे आम्हाला पापात अडकून ठेवतात, निघू देत नाही. प्रत्येकाच्या जीवनात ही धोंड आहे. काहींच्या जीवनात भीतीची धोंड आहे. स्तोत्र 55 आणि 5 जर आम्ही वाचलं, स्तोत्र 55 आणि 5 मध्ये लिहिलं आहे, दावीद म्हणतो, विश्वासघातक्यांचा नाश म्हणतो, प्रार्थना करताना म्हणतो, भीती व कापरे ही माझ्यावर येऊन उधळली आहे, धडकीने मला व्यापलेली आहे.
भीतीची धोंड, ज्यांनी विश्वासघात केला, त्यामुळे तो त्या भीतीच्या वातावरणात आहे. त्यामुळे तो म्हणतो या ठिकाणी की भीती आणि कापरे हे माझ्यावर येऊन गुदरले आहे, धडकीने मला व्यापिलेले आहे. अनेक ख्रिस्ती लोक या भीतीच्या मोठ्या दगडाखाली दबलेले आहे. कोणाला नोकरीची भीती आहे, कोणाला व्यवसायाची भीती आहे, कोणाला कुटुंबाची भीती आहे, कोणाला भविष्याची भीती आहे, कोणाला मृत्यूची भीती आहे, कोणाला कर्जाची भीती आहे, कोणाला आजारांची भीती आहे. प्रत्येक कोणी ना कोणी या धोंडीखाली, या भीतीच्या धोंडीखाली सापडलेला आहे. जसं प्रभू ख्रिस्ताने पुनरुत्थित होऊन ते धोंड बाजूला केले, आज या भीतीच्या धोंडेसाठी देवाचं वचन आम्हाला सांगतं. 2 तिमोथी 1:7 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं. 2 तिमोथी 1:7 मध्ये लिहिलं आहे, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. जर भीती वाटत आहे, कोणत्याही प्रकारची भीती वाटत आहे, ज्या जड न हलवता येणाऱ्या त्या धोंडीप्रमाणे आम्हाला चेपत आहे, दाबत आहे, अडकवत आहे, तर देवाचा आत्मा सांगतो, देवाचा आत्मा हा भित्रेपणाचा नाही. तो आत्मा आम्हाला तो देऊ इच्छितो. तो सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आहे. जर आम्हाला भीती वाटत आहे, प्रभूला सांगूया, प्रभू तुझ्या सामर्थ्याचा आत्मा, तुझ्या प्रीतीचा आत्मा, तुझ्या संयमाचा आत्मा मला दे. मला या भीतीमधून मला काढ. दुसरी धोंड जी आहे ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये आज, आणि ती म्हणजे संशयाची धोंड आहे. संशयाची धोंड इतकी मोठी असते ना, एकदा काय संशय आला तो जात नाही. खूप खूप कठीण आहे, असह्य आहे, न हलवता येणाऱ्यासारखं आहे. 2-4 जण मिळून बी केली तरी हलवत नाही, इतका तो संशय जेव्हा एखाद्याच्या मनात येतो. आज कुटुंब उद्ध्वस्त आहे त्या संशयामुळे. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांना आव्हान देवाचं वचन करतं. याकोबाचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये लिहिलं आहे, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उच्चंबलेल्या समुद्राच्या लाटेसारखा तो आहे. आज अनेक ख्रिस्ती संशयामध्ये जगतात. काही असंही म्हणतात, देव आहे की नाही माहिती नाही. एवढ्या मी प्रार्थना करतो, माझ्या प्रार्थना ऐकतो, पण का नाही ऐकत? माझी परिस्थिती काय बदलत नाही, माझ्या आजार काही दूर होतच नाही, माझ्यात सुधार दिसतच नाही, माझ्या लेकरांमध्ये सुधार दिसतच नाही. मग जेव्हा वारंवार ह्या गोष्टी मी जेव्हा बघतो, तेव्हा मला देवाविषयी संशय वाटायला लागतो की तो खरंच आहे का, कोणी लिहून ठेवलंय फक्त, असा संशय वाटतो. आणि आहे संशय. जर संशय नसता ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये, या आमच्या पिढ्यांगत मंडळांमध्ये, तर आज आमचे लोक एवढे मोठी संधी, 2, 3, 4 पिढ्यांची संधी ख्रिस्ताने आम्हाला दिली, देवाने आम्हाला दिली, आम्ही आज त्यासाठी बाहेर झालो असतो. उलट आम्ही विजत राग बनून गेलो. याला कारण हेच संशय, देवाप्रती अविश्वास, निष्ठा नसणं.
आणि त्यामुळे आम्ही कमजोर आम्हाला बैसाक्या लागतात, आम्हाला आता कुबड्या लागतात. कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करावी, कोणीतरी माझ्यासाठी भविष्य सांगावं, कोणाकडे तरी मी जाईल, कोणीतरी माझ्यावर हात ठेवल, कोणीतरी माझ्यावर तेल लावल. या कुबड्या घेऊन मी कसं तरी डागडुजी करण्याचा प्रयत्न करतो. अरे एवढे पिढ्या मला संधी मिळालेली आहे, पण मी संशय धरला आणि आता मी जवळ जवळ विजत आलेलो आहे. या 3 आणि 4 पिढ्यांचे ख्रिस्ती लोक हजारो लाखो तास मंदिरात घालवलेले देवाचं वचन कानावर ऐकलेले लोक आज थंड का? संशय. इथे नाही तर तिथे, तिथे नाही तर तिथे. आणि संशय जेव्हा आम्ही म्हणतो ख्रिस्ती, आम्ही बोलत नाही, देव नाही, पण आमची कृती स्पष्ट सांगते हा देवाला म्हणतच नाही, जसा असा वागत आहे. ह्याच्या जीवनात, ह्याच्या कुटुंबात देव नाहीच, फक्त जगायचं म्हणून जगत आहे. माझ्या लेकरांची लग्न व्हावी म्हणून बाप्तिस्मे करत आहे. कुठेतरी कब्रस्तानात मला कोणीतरी समाज मला शेवटी सन्मानपूर्वक मला मोठमाती देईल म्हणून मंडळीच्या रजिस्टरमध्ये नाव आहे. स्मशानात मला जागा मिळावी म्हणून एवढं, अरे पण तिथे जागा मिळावी म्हणून केवढं करतो मी? खरंच नाही. जिथे ओरिजिनल जागा मला मिळायला पाहिजे, इथे तरी गेल्यावर माती नंतर शोधून सापडायचे नाही उघडले तरी, पण तिथे जागा मिळण्यासाठी मी का संशय धरत आहे, अजून मी का विश्वास ठेवत नाही? आणि म्हणून संशय माझी, मी बोलत नाही, पण माझ्या कृती स्पष्ट सांगत आहे माझा देवा विश्वासच नाही. या स्त्रिया विश्वासाने चाललेल्या आहे. आम्हाला त्यांच्यापासून शिकणं गरजेचं आहे. योहान 20 आणि 27 मधील आहे, संशय हो नको, विश्वासू तू हो. अजून एक धोड आमच्यामध्ये आहे, म्हणजे पापाची धोड. एप्रिल लोकास पत्र 12वा अध्याय आणि 1लं वचन. एप्रिल 12 आणि 1 मध्ये लिहिलं आहे, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहात म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. खूप मोठा धोका आहे बरं का. पाप म्हणजे मर्डर, खून, व्यभिचार, ज्याला आम्ही फार मोठे मोठे पाप असे म्हणतो असं नाही. इथे देवाचं वचन म्हणतं सहज गुंतविणारे पाप. सहज असंच गप्पा गोष्टीमध्ये आमच्याकडून होऊन जातं, ज्याला आम्ही पाप मानत बी नाही. एवढं आमच्या सवयीमध्ये झालेलं, एवढं आमच्या मनामध्ये त्या पापाची गंभीरता इतकी सवयीत आम्ही आणलेली आहे की आम्हाला आता ते पाप म्हणून पाप वाटतच नाही. त्याला लिहिलं आहे सहज गुंतवणारे पाप. जरी सहज दिसतं, छोटं दिसतं, व्यवहारातलं दिसतं, सवयीतलं दिसतं, ही पण मोठी धोंड असू शकते. आपल्याला देवापासून दूर नेण्यासाठी. म्हणून यशाया 59 आणि 2 मध्ये देव म्हणतो तुमच्या पापांनी तुमचे आणि तुमच्या देवाचे मध्ये अंतर केले आहे. अंतर आमच्या पापांमुळे अनेक धोंड खूप मोठी आहे. आणि ती धोंड काढायला जर प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या रक्तामध्ये धुतला जाऊन ही धोंड जर आमची दूर होते, आणि मग जर धोंड दूर झाली, अडखळण दूर झालं, मग आम्ही परत त्याच गोष्टी करतो, परत अडखळण निर्माण होतं. आणि म्हणून याच्यावर उपाय देवाचं वचन सांगतं 1 योहान 1 आणि 9 मध्ये, जर आपण आपली पापे कबूल केली तर तो आपली पापे क्षमा करण्यासाठी विश्वासू आणि न्यायी आहे. ही धोंड आम्हाला दूर करावी लागेल. निराशेची धोंड आहे. स्तोत्र 42 आणि 11 मध्ये, माझ्या आत्मा तू निराश का आहे, माझ्यामध्ये तू अस्वस्थ काय. भयंकर मोठी धोंड आहे
निराशेची धोंड. आज अनेक लोक निराशेत आहे, अंधारात आहे, कुटुंबात समस्या आहे, आर्थिक संकट आहे, आरोग्याचे प्रश्नामुळे ते कमरेत पडल्यासारखे आहे. त्यांना वाटतं काही बदलू शकत नाही, परिस्थिती हातात बाहेर निघून गेली आणि म्हणून त्यांनी हात वर करून दिले. चाललंय आता ते फक्त डोळ्यांनी बघतात. रोज बघून बघून दृष्टी पण मरून गेलेली आहे. निराश सैतानाचं मोठं शस्त्र. इतका निराश करून देतो की आम्ही फक्त बघत बसतो, काही करू शकत नाही. डोळ्याने बघतो, काही करू शकत नाही, कारण शक्ती जुरत नाही काय करायची. इतकं निराश आणि हताश त्या व्यक्तीला सैतान करतो. आणि म्हणून आज कुटुंब अंधारात आहे. अंधारात काही जाऊ शकत नाही म्हणतो. पैसे, मला तर नोकरी नाही, मला हे नाही, मला ते नाही. मग वाम मार्ग निवडायचे, कारण माझ्याने होणारच नाही. हातच वर करणार. फक्त पैसे मिळवण्याचं साधन आता तेच राहिलेलं आहे. देवावर भरोसाच नाही. हात अपंग होऊन गेले, शक्ती नाही, झटकून दिले. आता फक्त मी दिवस मोजत आहे, दिवस काढत आहे. कधीतरी तो माझा एक दिवस येईल शेवटला, जेव्हा मला उचलून नेतील. बस निराशेची धोंड आज परिवारामध्ये आहे. आणि देवाचं वचन आम्हाला उत्साही करतं. रोम 15 आणि 13 मध्ये आशेचा देव तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरून टाको. उठूया, आपल्या नसांमध्ये उत्साह भरण्यासाठी हे वचन देवाने दिलेलं आहे. स्वतःसाठी, शेजाऱ्यांसाठी, एक दुसऱ्यांसाठी आशेचा देव तुम्हाला सर्व आनंदाने, सर्व शांतीने भरून टाको. काय वचन आहे? आत्मसात करण्याची ही गोष्ट आहे. अजून एक थोड या ठिकाणी बघतो तेव्हा आज चर्चेसमध्ये विशेष करून ज्यांना जवळजवळ 100 वर्ष झाले असे चर्चेस आम्ही बघतो. आज चर्चेसमध्ये विभाजन आहे. एक चर्च सकाळी, एक चर्च दुपारी, एक चर्च संध्याकाळी, त्याच इमारतीमध्ये. ही तर इतकी मोठी धोंड आहे. एका शरीरामधून येशूच्या आम्ही ते दर्शक भाकर आणि तो प्याला घेतो आणि त्या शरीरामध्ये तुकडे आहे, त्या शरीरामध्ये विभाजन आहे. आज मंडळ्या फक्त औपचारिकताच करत आहे. नाताळ, नवीन वर्ष, गुड फ्रायडे, ईस्टर, झावळ्याचा रविवार चालू द्या. ह्याच्या झावळ्या वेगळ्या, दुपारी त्याच्या झावळ्या वेगळ्या. झावळ्यांनी मारायला पाहिजे ना. यांना खरं समजलंच नाही. विभाजन चर्चेस मध्ये ही धोंड आहे. भावाभावांमध्ये धोंड उभी केलेली आहे. हा त्याच्याशी बोलत नाही, तो त्याच्याशी बोलत नाही. हा त्याला सलाम करत नाही, तो त्याला सलाम करत नाही. हा त्याचं तोंड पाहू शकत नाही, तो त्याचं तोंड पाहू शकतो इच्छित नाही. तो म्हणे एखाद्या जनावराचं तोंड पाहिलेलं बरं, पण ह्याचं पाहिलं नको. ह्याचं तोंड पाहिलं का माझा दिवस खराब जातो. कोण? जे का नाही जावं, एका ताटात आपण ऐकलं, एका ताटात खातात ते म्हणतात. आणि आज चर्चमध्ये सैतानाने इतका गोंधळ माजवलेला आहे, इतका गोंधळ. लोक आपसात भांडत आहे. सेवकाविरुद्ध म्हणा, अधिकाऱ्यांविरुद्ध म्हणा. सैतानाने नुसती आग लावून दिलेली, आग लावली. आणि म्हणून त्याच्या रूपात Hebrews 4 आणि 3 मध्ये दिलेला आहे, शांतीचे बंधन आत्म्याच्या एकीकरणाने टिकण्याचा प्रयत्न करा. शांतीचं बंधन, आत्म्याची ऐक्यता टिकण्याचा प्रयत्न करा. या धोंड हलवण्यासाठी मी फक्त 5 मिनिट शेवटले घेतो. पहाटे सुद्धा त्या स्त्रिया उठल्या, म्हणजे आळस झटका. देव पहाटे भेटायला येतो, आळस झटका. मोशे
निर्गम 34:4 मध्ये मोशे पहाटे सुटून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सियोन डोंगर चढून गेला देवाला भेटायला पहाटेला. पहाटेची वेळ सर्वोत्तम वेळ, जेव्हा आम्ही काहीही करायला सुरुवात करतो, बेस्ट वेळ. आळसाच्या धोंडाला काढावे लागेल. आळसाची धोंड आम्हाला फार नुकसान करून देते. एकत्र सहभागी या. त्या 3 स्त्रिया एकत्र आल्या. अशा बी येतातच म्हणा, उभ्या राहिल्या का, पण चांगल्या गोष्टीसाठी. मसाले वाटले असेल सोबत रात्री, नाही का, आपल्याला माहिती नाही. येशूच्या आठवणी दुःखामध्ये चांगल्या स्त्रिया होत्या, जमल्या म्हणून निंदा करत नसतील त्या, पण त्या येशूची आठवण करत आपण समजू शकतो. येशूला कसं भेटावं, कसं मामाला तिथे पोहोचता येईल, कसं त्याला मग मसाले लावता येईल, या विचारामध्ये आहे. म्हणजे सहभागिता. त्या एकत्र आल्या, सहभागिता. म्हणून उपदेशक 4 आणि 9 मध्ये लिहिलं आहे, एकट्यापेक्षा दोघे भले, कारण त्यांना त्यांच्या श्रमाचा उत्तम मोबदला मिळतो. एकटं राहणं चूक आहे. सैतान मला एकटं ठेवतो. त्या तिघी एकट्याने जाऊ शकल्या असत्या त्यांच्या घरून, पण त्या एकत्र आल्या. आम्हाला एकत्र यावं लागेल. सैतान आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतो आणि मग आमची शिकार अलगद करतो. म्हणून एकट्यापेक्षा दोघे बरे. आणि येशू स्वतः म्हणतो, जिथे दोघे किंवा तिथे तिथे मी आहे. ही आमची धोंड आहे का? आम्ही एकटे संघर्ष करत आहोत का? आम्ही एकटे समस्यांना तोंड देत आहोत का गुपचूप? डेंजर आहे बरं का इथून. चर्चमध्ये एखादा विश्वासू मित्र बघा, त्याची मदत घ्या तोंड घालण्यासाठी. सहभागिता घेऊया. सुगंधित द्रव्य घ्या. त्यांनी सुगंधित द्रव्य घेतले म्हणजे समर्पण. किंमत चुकवली, दाम दिले, पैसे दिले, सुगंधित द्रव्य विकत घेतली. देवाच्या राज्यात गुंतवणूक करा. जसं मार्क 14 मध्ये येशूच्या पायाला तेलाभंग करणारी ती स्त्री, आपण ते बोलत नाही पण आपल्याला माहिती आहे, 1 वर्षाची कमाई तिने येशूच्या पायावर होती. आम्ही देवाला सर्वोत्तम देत आहोत की शिल्लक देत आहोत? आमची वेळ, आमची संपत्ती, आमच्या प्रतिभा, आमचे सुगंधित द्रव्य आम्ही येशूला देत आहोत का सुगंध केलेले घेऊन येतो? विचार करण्यासारखी आनंदाची गोष्ट आहे. त्या विचार करत आहे, आमच्यासाठी धोंड कोण सरकवेल? आणि ते पाहतात काय, ही धोंड आधीच सरकवलेली आहे, आधीच हरवलेली आहे. देवाने पूर्व तयारी करून ठेवलेली आहे. त्यांनी वर पाहिले मार्क 16:4 मध्ये, तेव्हा ती धोंड त्यांना आधीच हरवलेली दिसली. सर्वात महत्वाचं तत्व, देव माझ्या येण्यापूर्वीच कार्य करतो. देवाने धोंड आधीच हरवली होती. स्त्रिया कसे होईल याची चिंता करत होती, पण देवाने आधीच ती धोंड हरवली. आम्हाला बोध आहे आज त्या दगडांबद्दल, धोंडेबद्दल चिंता करत आहे का? माझ्या येण्यापूर्वीच देवाने कार्य करून ठेवले, याला विसरू नये. आणि म्हणून येशया 45 आणि 2 मध्ये म्हणतो, देव म्हणतो, मी तुझ्या पुढे जाईन आणि डोंगर सपाट करेन. मी पुष्कळ ठिकाणी मी वाचतो, गाड्यांवर लिहिले, घेऊ नको मी तुझ्या पाठीशी. अरे पाठीशी राहून काय फायदा? माझा देव म्हणतो, मी तुझ्या पुढे जाईल आणि डोंगर पर्वत सपाट करेन, तुझ्यापर्यंत येऊच देणार नाही. जेव्हा मी विश्वासाने चालायला सुरुवात करतो, देवदूत म्हणतो मार्क 16:6 येशू उठला आहे, तो येथे नाही. आज या रिकामी कबरेकडे आम्ही पाहत होता. आमची
निराशा मी रिकामी करणार का? माझे झालेले पाप मी क्षमा त्याची मागणार का? जो मृत्यू माझ्या पुढे आहे तो आता माझ्यासाठी मृत्यूच नाही. कोणती कबर, कोणते दफनभूमी, कोणती माती, कोणते सिमेंट मला थांबवू शकत नाही. कारण ह्या मृत्यूवर नाही, या मृत्यूच्या पलीकडे मला आशा आहे.